जागतिक हवामानानुसार इतिहासातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात भीषण एल निनोचं वर्ष म्हटलं जातं आणि त्यावेळेस तर तज्ज्ञांनी असंही सांगितलेलं होतं की भारताला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. पण त्याच वेळेस योगायोगाने हिंदी महासागरामध्ये इंडियन ओशन डायपोलचे जे 3 प्रकार आहेत, तर पहिला प्रकार येत असतोय इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह, इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल फेज आणि तिसरा असतोय तो म्हणजे निगेटिव्ह फेज. इंडियन ओशन डायपोल हा खऱ्या अर्थाने पूर्ण एल निनोचा प्रभाव किंवा एल निनोला पूर्णपणे रोखू शकतो का? हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू पीडब्ल्यू प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या पीडब्ल्यूच्या एमपीएससी वाला या चॅनलवर. मित्रांनो, सध्या तुम्ही न्यूज बघत असाल आणि न्यूज मध्ये एक मुद्दा तुम्ही नेमका बघत असाल, तो म्हणजे की इंडियन ओशन डायपोल हा एल निनोला रोखणार आहे आणि भारतामध्ये याचा परिणाम असा होईल की भारतामध्ये चांगला पाऊस पडेल. जनरली हा एक सिनॅरिओ आहे आणि ही एक भौगोलिक संकल्पना आहे की जी आपण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. आणि बरेचसे विद्यार्थी असतील किंवा बरेचसे व्यक्ती की जे या संदर्भामध्ये विचार करताना नेमकं कन्फ्युज होत असतात की आता हे इंडियन ओशन डायपोल काय आहे. आतापर्यंत आपण एल निनो आणि एल निनोचा भारतावर होणारा परिणाम या संबंधित तर ऐकत होतो, पण ऍक्च्युअल मध्ये आता हे नेमकं इंडियन ओशन डायपोल कन्सेप्ट काय असते याबद्दल बऱ्याच जणांना शंका असेल आणि त्या शंकेचं पूर्ण निरसन आपण आज या ठिकाणी करणार आहोत. विशेष म्हणजे स्क्रीनवर जी तुम्ही डायग्राम बघतायत, या प्रकारची डायग्राम किंवा या प्रकारची कन्सेप्ट तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेली असेल, न्यूजपेपरमध्ये बघितली असेल, न्यूज चॅनल्सवर बघितलेली असेल. बट मी तुम्हाला आज 100% एक गोष्ट सांगू शकतो की इंडियन ओशन डायपोल ही संकल्पना ज्या व्यक्तींना किंवा ज्या विद्यार्थ्यांना समजलेली नसेल अशा सर्वांना आजची ही कन्सेप्ट मात्र अगदी व्यवस्थित समजेल. आणि विशेष म्हणजे आज तुम्हाला 2 कन्सेप्ट व्यवस्थित कळतील. पहिली कन्सेप्ट म्हणजे की इंडियन ओशन डायपोल ही एक संकल्पना काय आहे आणि त्याचा भारताशी संबंधित कसा परिणाम होतो, आणि इंडियन ओशन डायपोल आणि एल निनो यांचा परस्पर संबंध काय असतोय याबद्दल देखील आपल्याला माहिती जी आहे ही यातून समजणार आहे. पण ह्या माहितीला सुरुवात करण्या अगोदर आपला पहिला प्रश्न तर हाच असेल ना की नेमकं इंडियन ओशन डायपोल म्हणजे नेमकं काय असतंय. तर आपण सुरुवात करू की इंडियन ओशन डायपोल ही संकल्पना काय आहे. आता ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत माहिती अभ्यासत होते त्यात तुम्ही एक गोष्ट नोटीस केली की पॅसिफिक महासागरामध्ये एल निनोचा जो प्रभाव तयार होतो तर त्याचा परिणाम हा भारतावर होत असतो. त्याच पद्धतीने पॅसिफिकमध्ये जसं एल निनोचा प्रभाव निर्माण होतो, सेम त्याच पद्धतीने हिंदी महासागरातल्या पाण्यामध्ये जो तापमानात बदल होतो त्याला खऱ्या अर्थाने इंडियन ओशन डायपोल म्हटलं जातं. म्हणजे एल निनोचा संबंध पॅसिफिक महासागरातल्या तापमानाशी येतो आणि इंडियन ओशन डायपोलचा संबंध हा हिंदी महासागरातल्या पाण्याशी येत असतो. मग यामध्ये डायपोल हा वर्ड काय सांगतो आपल्याला. डायपोलचा अर्थ होत असतोय की 2 एक परस्परांशी विरुद्ध असलेले ध्रुव. आलं लक्षात. मग आता 2 विरुद्ध ध्रुव म्हणजे डायपोलचा जो अर्थ आपण बघत असतोय तर यामध्ये हिंदी महासागराचे 2 भाग होतील. जसं की एल निनो, ला निना हे आपण जे 2 भाग बघतो हे काय आहेत, वास्तविक पॅसिफिक महासागरातले 2 भाग बघत असतो आपण, पूर्व आणि पश्चिम. सेम त्याच प्रकारे आपण जेव्हा इंडियन ओशन डायपोल ही संकल्पना बघतो तर त्याचेही 2 भाग होत असतात. मग हे 2 भाग नेमकं कोणते, तर पहिला भाग आहे पश्चिम भाग आणि एक आहे पूर्व भाग. आता हिंदी महासागराचा पश्चिम आणि पूर्व भाग ज्यावेळेस मी कन्सिडर करेल तर हिंदी महासागराचा पश्चिम भाग म्हणजे आफ्रिका खंडाचा पूर्व किनारा आणि अरबी समुद्राचा भाग, जो की तुम्ही या डायग्राम मध्ये इथे बघू शकता. आता जसं मी तुम्हाला सांगत होतो त्या पूर्ण कन्सेप्ट मध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत, हा आपल्याला या ठिकाणी हिंदी महासागराचा पश्चिम भागाचा पार्ट इथे दिसून येतो. आणि जो दुसरा भाग मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे पूर्व भाग, की जो इंडोनेशिया आणि सुमात्रा बेट जे आहेत त्यांचा भाग, म्हणजे जनरली आपण म्हणू शकतो की हा एक दुसरा भाग आहे. ऑलराईट. म्हणजे ज्या वेळेस आपण आता हा पूर्ण हिंदी महासागराचा भाग बघतोय, बरोबर की नाही. आता या ठिकाणी जर तुम्ही कन्सेप्ट बघताय तर ह्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित गोष्टी कळतील. एल निनो, ला निना आपण पॅसिफिकच्या बाबतीत बघितलेला होता. आता इंडियन ओशन डायपोल आपण हिंदी महासागराच्या संबंधित बघतोय. पण या हिंदी महासागराच्या बाबतीत ही कन्सेप्ट बघताना आपल्याला त्याचे 2 भाग जे होते ते समजणं गरजेचं होतं. आता होतं असं की ज्यावेळेस हे दोन्ही भाग मी जे तुम्हाला सांगितले पूर्व आणि पश्चिम, यामध्ये समुद्राच्या पाण्याच्या तापमानामध्ये जो फरक पडतो, तापमानामध्ये जो बदल होत असतो त्याला आपण इंडियन ओशन डायपोल म्हणत असतो. ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवा. आणि विशेष या इंडियन ओशन डायपोलचा मॉन्सूनवर परिणाम होत असतो हेही आपल्याला बघायचं आहे. पण आता मॉन्सूनवर होणाऱ्या परिणामांचा ज्यावेळेस मी विचार करेल तर या इंडियन ओशन डायपोलचे वास्तविक 3 प्रकार आपल्याला पडताना दिसत असतात.
बरं, मग सर ते 3 प्रकार नेमकं जे आहेत ते कोणते येत असतात? आता जसं की तुम्ही स्क्रीनवर ही माहिती बघताय. यामध्ये इंडियन ओशन डायपोलचे जे 3 प्रकार आहेत, तर पहिला प्रकार येत असतोय इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह, इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल फेज आणि तिसरा असतोय तो म्हणजे निगेटिव्ह फेज. बट सर हे तर माहिती आहे हो, हे तर आम्ही ऐकलेलं आहे, बट ही कन्सेप्ट माहित नाहीये. तर आता या तिन्ही कन्सेप्ट ज्या आहेत या व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत आपल्याला, की ऍक्च्युअल मध्ये याचा अर्थ काय होत असतोय. बरं, आता हे समजून घेताना पहिल्यांदा तुम्ही पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल काय असतो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. पॉझिटिव्ह संकल्पना आणि पॉझिटिव्ह इंडियन डायपोल जो आहे हा भारतासाठी खूप चांगला मानला जात असतोय. येते लक्षात. मग आता ही जी रचना आपण बघतोय तर यामध्ये बघा, जेव्हा पॉझिटिव्ह आयओडी तयार होतो त्यावेळेस समुद्राची स्थिती नेमकं कशी असते. समुद्राच्या स्थितीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल विशेष करून आफ्रिकेकडचा म्हणजे अरबी समुद्राचा जो काही भाग आहे हा गरम होत असतोय. म्हणजे बघा, हा आफ्रिकेचा पूर्व किनाऱ्याचा भाग दिसतोय या ठिकाणी, मी हायलाइट केलेला आहे बघा, हा जो दिसतोय हा पूर्ण पोर्शन. येस, सो हा या ठिकाणी उष्ण होत असतोय, गरम होत असतोय. आणि त्याच वेळी मात्र जर मी इंडोनेशियाकडचा जर भाग बघितला तर हा इंडोनेशियाकडचा भाग मात्र थंड असतोय. ठीक आहे. आता अशा सिनेरिओमध्ये काय होणार आहे की अरबी समुद्राचं पाणी जे हे या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे उष्ण असल्या कारणाने त्याची वाफ होणार, त्याचं बाष्पामध्ये रूपांतर होणार आहे. आणि बाष्पामध्ये रूपांतर झाल्यानंतर ऑलरेडी आपल्याला मोसमी वारे जे हे बाष्प भारताकडे खेचण्याचं काम करतील. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी निर्माण झालेलं हे बाष्प आपल्याला इथे जर बघितलं आपण, जस्ट अ मिनिट, हे आपल्याला भारताकडे खेचण्याचं काम इथे होताना दिसेल. बरोबर. आता हे जर भारताकडे खेचले जाणार तर त्याचा परिणाम असा होईल की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त किंवा चांगला पाऊस पडू शकतो. आलं लक्षात. कारण आपल्याकडे मोसमी वाऱ्यांचं आगमन होणं अपेक्षित आहे ना, त्यामुळे हा एक बेनिफिट आपल्याला इथे होऊ शकतो की नॉर्मल पेक्षा चांगला पाऊस होईल. ही झाली पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोलची संकल्पना. पण यामध्ये अजून एक कन्सेप्ट येत असते की जर समजा सर ह्या गोष्टी निगेटिव्ह घडल्या तर, म्हणजे ही कन्सेप्ट तर निगेटिव्ह पण असू शकेल ना, जसं की निगेटिव्ह आयओडी म्हणतो आपण त्याला. आता निगेटिव्ह आयओडी मध्ये नेमकं काय होत असतं तर समुद्राची स्थिती बघा. या समुद्राच्या स्थितीमध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल की जी पॉझिटिव्ह आयओडीची रचना होती त्याच्या अगदी ऑपोजिट स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसेल की अरबी समुद्र जो आहे हा थंड पडत असतोय आणि इंडोनेशियाकडचा भाग जो आहे हा या ठिकाणी खूप गरम होत असतोय. हे झालं निगेटिव्ह आयओडीची संकल्पना. बघा, इंडोनेशियाकडचा जो भाग आहे हा उष्ण झालेला आहे आणि अरबी समुद्राकडचा भाग जो आहे हा मात्र थंड झालेला आहे. बरोबर. याला निगेटिव्ह आयओडी म्हटलं जात असतं. जर निगेटिव्ह आयओडी तयार झाला तर मात्र त्याचा परिणाम भारतावर निगेटिव्ह होत असतोय. आलं लक्षात. म्हणजे काय की जे या अरबी समुद्रातल्या भागामध्ये जेही बाष्प तयार झालेलं होतं तर ते भारताकडे न येता इंडोनेशियाच्या बाजूला निघून जात असतात आणि या इंडोनेशियाकडच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडतो, पूर वगैरे येण्याची स्थिती निर्माण होत असते. आणि असं जर का घडलं तर मात्र भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तीव्र दुष्काळ पडण्याची संभाव्यता असते. हे केव्हा घडू शकते, जेव्हा निगेटिव्ह डायपोल असेल त्यावेळेला. मात्र न्यूजमध्ये जे आपल्याला सांगितलं जात आहे किंवा न्यूजमध्ये आपण जी कन्सेप्ट बघतोय तर ती आहे पॉझिटिव्ह आयओडीच्या संबंधीमध्ये, की इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्हली रिॲक्ट करू शकतोय. बरोबर की नाही. ही कन्सेप्ट आपल्याला इथे समजणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला या तीनही कन्सेप्टचा एक प्रॉपर मिनिंग इथे सांगितला की पॉझिटिव्ह फेज काय असतो, हा भारतासाठी चांगला असतो. न्यूट्रल फेज हा न्यूट्रलच असतो आणि निगेटिव्ह फेज हा भारतासाठी घातक ठरत असतो. हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. ठीक आहे. मग आपल्यासमोर अजून एक प्रश्न येतो की इंडियन ओशन डायपोल हा खऱ्या अर्थाने पूर्ण एल्निनोचा प्रभाव किंवा एल्निनोला पूर्णपणे रोखू शकतो का. याचं खरं उत्तर जर बघितलं तर हा पूर्णपणे रोखू शकत नाही. पण मात्र याच्या मागचं मेकॅनिझम समजून घेणं गरजेचं आहे. मेकॅनिझमचा अर्थ असा होत असतो की आता तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, मी जेव्हा तुम्हाला इंडियन ओशन डायपोलची कन्सेप्ट सांगितली मी फक्त आणि फक्त हिंदी महासागराशी रिलेट होतो. बरोबर की नाही. कारण मेकॅनिझमच तसं आहे. आता इंडियन ओशन डायपोल हा एल्निनोला रोखू शकतो किंवा संपवू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं होत नाही. हे प्रॅक्टिकली समजून घ्या.
बट ही कन्सेप्ट नेमकं काय सांगते, तर तो एल्निनोचा प्रभाव जो आहे हा मात्र कमी करू शकतो. आलं लक्षात? म्हणजे ही आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की तो एल्निनोचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट भारतावर होणार असतो, तर तो निगेटिव्ह इम्पॅक्ट कमी करू शकतो, एवढी मात्र त्याच्यामध्ये ताकद आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन्ही कन्सेप्ट बघणं गरजेचं आहे. जसं की एल्निनो जो आहे हा पॅसिफिक महासागरामध्ये तयार होणारा इम्पॅक्ट आहे. कारण ऑलरेडी आपण काय बघतो की जेव्हा एल्निनो तयार होत असतो त्यावेळेस ह्या भागामध्ये आपल्याला उष्ण म्हणजे तापमान जे हे वाढलेलं बघायला मिळत असतंय, बरोबर की नाही? हा झाला एल्निनोचा इम्पॅक्ट. बरं, आणि त्याचा संबंध कुठे आला? पॅसिफिक महासागरासोबत आला. दुसरी गोष्ट, आता मी जर इंडियन ओशियन डायपोलच्या बद्दल बोलतोय, तर इंडियन ओशियन डायपोलचा संबंध हिंदी महासागराशी रिलेटेड आहे, जो की या ठिकाणी हिंदी महासागर आहे. आणि इंडियन ओशियन डायपोल जेव्हा पॉझिटिव्हली स्ट्रॉंग होत असतो, तर त्याचा अर्थ आहे की या ठिकाणी तापमान वाढत असतंय, बरोबर आहे की नाही? म्हणजे या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात काम करताना मला दिसतील. आलं लक्षात? आता एल्निनोमुळे तर भारताकडे पाऊस कमी पडणार होता, बरोबर आहे की नाही? हे तर कन्फर्म होतं. बट आपल्याकडे तर एक चांगली सिनेरिओ तयार झाला ना की हिंदी महासागरामध्ये आपल्याला जर तापमान वाढतंय म्हणजे या ठिकाणी जास्तीत जास्त बाष्प निर्माण होतंय, आणि हे मात्र आपल्या भारताकडे मॉन्सूनच्या स्वरूपामध्ये ते बाष्प घेऊन येऊ शकतंय. आणि त्याचाच कन्सेप्ट आपण या इंडियन ओशियन डायपोलमध्ये बघत असतोय. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो का की सर ही अशी स्थिती निर्माण होते की जी एकमेकांना काउंटर बॅलन्स करते. म्हणजे हिंदी महासागरामध्ये ज्या वेळेस पॉझिटिव्ह स्वरूपात इंडियन ओशियन डायपोल तयार होतो, तर याचा अर्थ हिंदी महासागराचा जो पश्चिमेकडचा म्हणजे आफ्रिकेचा पूर्व किनारा, अरबी समुद्राकडचा जो भाग आहे तो गरम होत असतोय आणि इंडोनेशिया जवळचा भाग मात्र थंड होत असतोय. आता ज्यावेळेस हा अरबी समुद्रातला उबदारपणा आहे त्यामुळे तिथे बाष्प निर्माण होणार आणि ते बाष्प या मॉन्सून सीझन मध्ये भारताला चांगला फायदा मिळवून देऊ शकतंय, बरोबर आहे की नाही? आणि एल्निनोची जे काही मॉन्सून वारे कमजोर करण्याची रचना होते एल्निनोमुळे, तर त्यामुळे तुम्हाला अजून एक गोष्ट दिसतं की हा पॉझिटिव्ह आयओडी जो आहे किंवा पॉझिटिव्ह इंडियन ओशियन डायपोल आहे, हा या एल्निनोचा नकारात्मक इम्पॅक्ट जो भारतावर होणार होता तो कमी करण्याची ही ताकद यामध्ये आपल्याला प्राप्त झालेली दिसून येते. मग बऱ्याच वेळेला तुम्हाला हे पण म्हणजे एक रेफरन्स मोस्टली तुम्ही ऐकत असाल न्यूजमध्ये सुद्धा की 1997चं वर्ष आणि ज्यावेळेस सुद्धा एक भयंकर एल्निनोची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ज्यावेळेस भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडेल असं वाटत होतं, पण त्याच वेळेस आपल्याला हा पॉझिटिव्ह इंडियन ओशियन डायपोल तयार झाल्यामुळे त्यावेळेस एल्निनो असून सुद्धा भारतामध्ये चांगला पर्जन्य वितरण किंवा पर्जन्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे चांगलं झालेलं दिसून आलं होतं, सरासरीपेक्षा चांगलं झालेलं होतं. हे आपल्याला यामधून बघायला मिळत असते. म्हणून या दोन्हीही वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत आणि हे आपण इथे ओळखलं पाहिजे. बट सर सध्याची सिच्युएशन काय आहे? सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलेली असेल की जूनचा जो पूर्ण महिना गेला, तर या जूनचा पूर्ण महिन्यामध्ये पहिल्या पूर्ण टप्प्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल तर पर्जन्य वितरण जे हे खूप कमी झालेलं आपल्याला दिसलं, बरोबर की नाही? पर्जन्य वितरण हे खूप कमी झालेलं आणि ह्या पर्जन्य वितरण कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे काय की जून महिन्यात एल्निनोचा प्रभाव जो आहे हा खूप जास्त इम्पॅक्ट करत होता. पण आता सिच्युएशन अशी झालेली आहे की हिंदी महासागरामध्ये हा जो इंडियन ओशियन डायपोल जो आहे हा सध्या तरी न्यूट्रल अवस्थेमध्ये दिसून येतोय, बट हळूहळू त्याची ताकद जी ही वाढणार आहे किंवा वाढते असं म्हटलं जातंय. आणि इंडियन ओशियन डायपोल जर समजा अधिक पॉवरफुल तयार झाला तर आपल्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे काही आपले पुढचे महिने असतील या पुढच्या महिन्यांमध्ये मात्र आपल्याकडे चांगलं पर्जन्य वितरण होण्याचा पूर्ण अंदाज वर्तवला जातोय. हवामान खात्याचे उपग्रहीय अंदाज जे त्यानुसार असं सांगितलेलं आहे की जुलैच्या मध्यानंतर आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या आसपास आपल्याला हिंदी महासागरामध्ये एक प्रचंड पॉझिटिव्ह असा इंडियन ओशियन डायपोल जो आहे हा इथे तयार होण्याची संभाव्यता पूर्णपणे आहे. आणि त्यानुसार जर बघितलं तर हा आपल्यासाठी एक महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय की ज्या एल्निनोच्या प्रभावामुळे भारत महाराष्ट्रामध्ये पर्जन्याची म्हणजे कमतरता होण्याची संभाव्यता दर्शवली जात होती, दुष्काळ पडण्याची संभाव्यता दर्शवली जात होती, तर त्यावर आपल्यासाठी एक वरदान ठरू शकतंय, ते म्हणजे हा इंडियन ओशियन डायपोल की जो स्ट्रॉंगली तयार होऊ शकतो. आणि जर हा स्ट्रॉंगली तयार झाला तर आपल्याकडे जुलैच्या मध्यापासून
ऑगस्टच्या दरम्यान खूप चांगल्या प्रकारे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पर्जन्य वितरण होण्याची पूर्ण संभाव्यता आपल्याला यातून दिसून येते. मग आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऍक्च्युअल कंडिशन कशी येते की एल निनो आणि इंडियन ओशियन डायपोल याच्यातला परस्पर संबंध काय येत असतो. बघा, परस्पर संबंध बघितला तर तुम्हाला आज ही गोष्ट तर क्लिअर झाली की एल निनो आणि इंडियन ओशियन डायपोल हे दोन्हीही संकल्पना एक स्वतंत्र महासागरात होणाऱ्या संकल्पना आहेत. बरोबर आहे की नाही? कारण दोन्हीही वेगवेगळ्या महासागरांमध्ये एल निनो आणि आयओडी स्वतंत्र महासागरात झाले. आता बघा, आयओडी जो आहे इंडियन ओशियन डायपोल हा पॅसिफिक महासागरातला हा जो एल निनोचा इम्पॅक्ट आहे त्याला तर नष्ट करू शकत नाही ना, कारण दोन्ही वेगवेगळे लोकेशनचे पॉइंट्स आहेत. पण मात्र इंडियन ओशियन डायपोलची एवढी तर ताकद आहे की त्या एल निनोचा प्रभाव जो भारतावर होणार होता तो मात्र तो कमी करू शकतो. म्हणजे याला आपण काउंटर बॅलेन्सिंग म्हणू शकतो. आणि ह्या काउंटर बॅलेन्सिंगचं एक उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतो जो की अतिशय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दर्शवणारा आपल्याला दिसेल, तो म्हणजे 1997चं वर्ष. कारण 1997 या वर्षी सुद्धा जागतिक हवामानानुसार इतिहासातला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात भीषण एल निनोचं वर्ष म्हटलं जातं. आणि त्यावेळेस तर तज्ज्ञांनी असंही सांगितलेलं होतं की भारताला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. पण त्याच वेळेस योगायोगाने हिंदी महासागरामध्ये सर्वात शक्तिशाली स्वरूपाचा इंडियन ओशियन डायपोल तयार झालेला होता. आणि त्याचा परिणाम असा झाला की एल निनोचा इम्पॅक्ट असून सुद्धा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगला पाऊस त्यावेळेस पडलेला होता. आणि सेम सिनॅरिओ आता देखील वर्तवला जातोय की आता देखील अशाच प्रकारे इंडियन ओशियन डायपोल स्ट्रॉंग होत चाललेला आहे आणि त्यामुळे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे पर्जन्य वितरण होऊ शकतंय. सो आय थिंक मित्रांनो, आज तुम्हाला या कन्सेप्ट मधून हे नक्कीच अभ्यासायला मिळालेलं आहे की इंडियन ओशियन डायपोलचा आणि सोबतच या एल निनोच्या इम्पॅक्टचा परस्पर संबंध कसा आहे. आणि जसं मी तुम्हाला अगदी डिटेल सांगितलं की एल निनोचा प्रभाव जो पॅसिफिक महासागराच्या पूर्व बाजूला दिसून येतोय आपल्याला, तर तसाच एक दुसरा इम्पॅक्ट आपल्याला इंडियन ओशियन डायपोलच्या पद्धतीने पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय जो हिंदी महासागराच्या पश्चिम बाजूला आहे. आणि ह्यामुळे ह्या इंडियन ओशियन डायपोलच्या पॉझिटिव्ह स्ट्रक्चरमुळे याचाच इम्पॅक्ट भारतासाठी देखील चांगला होणार आहे. भारतामध्ये देखील या जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये खूप चांगलं पर्जन्य वितरण होईल असा पूर्ण अंदाज वर्तवला जातोय. आणि आय होप सो असं घडलंही पाहिजे मित्रांनो, की जेणेकरून आपल्याकडे पाण्याची टंचाई देखील कमी होऊन जाईल. बरोबर. सो आय होप की या कन्सेप्ट मधून तुम्हाला बऱ्यापैकी जिओग्राफीची इंडियन ओशियन डायपोल, एल निनो या दोघांचा परस्पर संबंध, स्पेसिफिकली इंडियन ओशियन डायपोल ही संकल्पना काय आहे आणि या संकल्पनेचा भारतासाठी कसा इम्पॅक्ट होऊ शकतो या संबंधित सर्व माहिती इथे मिळाली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओमधून तुम्हाला कशा प्रकारे माहिती अधिकपणे चांगली समजली हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. सो थँक्यू सो मच. भेटूया अशाच पद्धतीने आपल्या नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये. थँक्यू. जय हिंद.